महत्पापा संत संगदी संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. शांती ब्रह्म एकनाथ महाराज त्या अभंगाद्वारे भगवंताशी एक प्रकारची विनंती करतात. ते म्हणतात, भगवान संतांची आर्धक्षण जर संगती घडली का तर मोठमोठ्या पापांचा नायनाट होतो. केले घडे शांती महत्पापा. महत् म्हणजे मोठे मोठे पाप जातो. म्हणून हे देवा मला संगती द्या, पण कोणाची? संत संगती संत संगती. संसाराच्या प्रवाहामध्ये मला मात्र घालू नका. अनेक प्रवाही घालू नको. भगवान म्हटले असं, महाराज तुम्हाला संतांच्या संगतीत राहायला टाइम नाही. संसार आपल्या संसारिक टाइम असतो. नाही यांच्या मागे फिरायला आपल्याला कुठे टाइम. महाराज म्हणले संसार तो मग न करणे सर्वथा. करायचा मला तो परमार्थ. आणि म्हणून परमार्थ पुरता हाती दे. हो, परमार्थाची योग्य अशा प्रकारचं जे पाहिजे लागणार आहे ते मात्र माझ्या हाती द्या. आणि असं बोलत असताना एकनाथ महाराज कसं बोलले, विनंती करू. जनार्दनाचा एक करुणा वचने करी विनवणी पायापाशी. काही विनंती? संत संगती संत संगती अनेक प्रवाही घालू नको. म्हणजे कीर्तनाचा शब्दार्थ सगळा असं करता येईल. जाता जाता आपल्या कायमापर्यंत आपल्याला थोडा भावार्थ पाहायचा आणि कीर्तनाला वेळेमध्ये पूर्ण वेळा विठाला जवळ माझ्या या पुढे सगळ्या असो याच्याकडे थोडं नाही का लक्ष देणं आवश्यक. थोडा याच्याबद्दल विचार करणं आवश्यक अशा प्रकारचं आहे. काही गोष्टी अशा आहेत संसार जरी असला तरी त्याच्यावर आणखी लक्ष देऊन लक्षपूर्वक करणं गरजेचं आहे. आणि परमार्थ जरी असेल तरी आणखी लक्ष देऊन करणं गरजेचं आहे. कसं मी करून जमत म्हणून गेला मुकाला म्हणून थोडा विचार करायचा. काही गोष्टी पाच गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं प्रकृती. प्रकृती म्हणजे आवश्यक. दुसरं संपत्ती. तिसरं संतती. चौथं संस्कृती. आणि पाचवी संगती. त्याचा माणसाने आवश्यक तुम्ही विचार करा कधी दुःख लागणार नाही. विडाळा विडाळा पहिला विचार प्रकृती. अगोदर आपल्या शरीराचा विचार करावा. संसाराला शरीर असायलाच पाहिजे का? काटक असायलाच पाहिजे. संसार करायला. दुसरी गोष्ट परमार्थ जरी करायचं असेल तरी सुदृढ शरीर पाहिजे महाराज या ठिकाणी. म्हणून आपल्या शरीराला काय योग्य आहे, काय पचन होतंय, काय योग्य होतंय याचा विचार माणसाने करायचा. विठाला विठाला पहिला विचार आपल्या शरीराला किती खाल्ल्यानंतर पचते हा विचार करायचा. जास्त खाणे जमत नाही. कमी खाऊन सुद्धा जमत नाही. लागेल तेवढं पाहिजे तेवढं. इथे तुकोबरायांचा अभंग आहे. तुकोबरायांचा अभंग त्याला त्या ठिकाणी युक्त आहार विहार